सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः। नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। स्वागतं श्रीराम सुस्वागतं श्रीराम स्वागतं श्रीराम स्वागतं श्रीराम स्वागतं श्रीराम स्वागतं श्रीराम स्वागतं सुस्वागतं शरणागतं श्रीराम स्वागतं सुस्वागतं शरणागतं श्रीराम स्वागतं श्रीराम सुस्वागतं श्रीराम स्वागतं श्रीराम शरणागतं श्रीराम। स्वागतं सुस्वागतं शरणागतं श्रीराम स्वागतं सुस्वागतं शरणागतं श्रीराम स्वागतं श्रीराम सुस्वागतं श्रीराम स्वागतं स्वागतं श्रीराम। उमापति महादेव की जय। पवनसूत हनुमान की जय। भगवान पंढरीनाथांच्या दरबारामध्ये भगवान उमापती महादेवांच्याही दरबारामध्ये गेली 3 वर्ष परिपूर्ण होऊन 4थ्या वर्षामध्ये पदार्पण होत असणारा आपल्या या हनुमान नगर या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य कथा महोत्सव यावर्षी आज या कथेला प्रारंभ होतोय। समस्त ग्रामस्थ हनुमान नगर तसेच आयोजन करणारे विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ आणि रेणुका माता मंडळ अतिशय त्या ठिकाणी उत्साहामध्ये
आज कथेला प्रारंभ झालाय. थोडा विलंब झालेला आहे आणि म्हणून आज आपण धावत्या गतीमध्येच एक तासभरच आपली कथा त्या ठिकाणी चालणार आहे. तुम्हाला वेळ सांगितला म्हणजे समाधान राहतं, बाकी दुसरं काही नाही. एक तासभर आपली कथा आज कथेमध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. अतिशय सुंदर वातावरणामध्ये कथा आज प्रारंभ झाली. आपल्या या हनुमाननगर मंदिरामध्ये गेली 3 वर्ष आपण वेगवेगळ्या कथा श्रवण केल्या आणि या वर्षी या सर्व त्या ठिकाणी महिला मंडळ असेल, भजनी मंडळ असेल, यांनी ठरवलं की या वर्षी शिवमहापुराण कथा श्रवण करायची आणि म्हणून माझ्यासारख्या अल्पज्ञानाकडे ही कथा सांगण्याची आपल्या सर्वांनी संधी उपलब्ध करून दिली. पण आपल्या सर्वांच्या चरणावरती विनम्र भावानं नतमस्तक होतो. आज कथेला आपल्या सत्संग देण्याकरता उपस्थित असणारी आदरणीय त्या ठिकाणी गोड ज्यांचं गायन आहे, गोड ज्यांची सिंथ वादन आहे, अशा आदरणीय ज्ञानेश्वरजी महाराज सोनवणे माऊली असतील, तबल्यावरती ज्यांनी अतिशय सुंदर त्या ठिकाणी साथ करताय, तबला अलंकार, तबला विशारद असणारे आमचे परममित्र ज्ञानेश्वरजी महाराज दरेकर शिराढोणकर, अतिशय गोड ज्यांचं त्या ठिकाणी तबल्यावरही साथ देत आहे, पॅडवरती साथ देणारे आमच्या आदरणीय त्या ठिकाणी कृष्णा महाराज चव्हाण, टाळ्या वाजवे बाळ अतिशय त्या ठिकाणी गोड पॅड वाजवते, आणि आमच्या आदरणीय संदीप दादा असतील, आपली सगळी त्या ठिकाणी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणारे गोड साऊंड सिस्टीम असेल, आमच्या आरंगावकर मंडळी उपस्थित आहे, आमचे वाळकीचे शास्त्रीजी पण उपस्थित आहे. फार त्या ठिकाणी आम्ही लहान असतापासून त्यांना परमार्थाचं त्या ठिकाणी पाहतोय. मला त्या दिवशी वाळकीला भेटले आणि सांगितलं मी तिथेच राहिलंय, मलाही आनंद वाटला. म्हणजे जुने माणसं भेटले, आमचे पवार मॅडम, सगळेच त्या ठिकाणी बहिला भगिनी, आमच्या आदरणीय सुंदर त्या ठिकाणी संकीर्तन करणारे आमच्या पवारताई पण आहेत. सर्वांच्या चरणावरती वेळ कमी आहे आपल्याकडे, म्हणून नतमस्तक होतो आणि धावत्या गतीमध्ये आजचा प्रस्तावनेकडे आपण त्या ठिकाणी मार्गक्रमण करतोय. अतिशय गोड कथा आहे महाराज. शिवकथा का श्रवण करायची? शिवकथा तर आपल्याला त्या ठिकाणी जीवाला शिवस्वरूपता प्राप्त व्हावे याकरता आपल्याला शिवपुराण कथा श्रवण करायची. पाबर जीवाला शिवस्वरूपता जाण्यापर्यंत हे कथेचं मार्गक्रमण आपल्याला कथेमध्ये दिलेलं आहे, पुराणामध्ये दिलेलं आहे. आपण जीव नाही, आपण शिव आहोत हे कळालं पाहिजे. पहा बरं, प्रत्येकाला वाटतं आपण जीव आहोत, पण नाही, आपण शिव आहोत. ज्याला वाटतंय आपल्याला शिव स्वरूप प्राप्त करून घ्यायचंय, त्यानं आपल्याला ही कथा श्रवण करायची आणि शिव स्वरूपापर्यंत प्राप्त व्हायचंय. पण ऐका, पण आपल्या अगोदर अंतकरणामध्ये भेद असता कामा नये. का बरं? कारण अनेक भेद आहेत. आपल्याला वाटतं रामकृष्ण ते वेगळे, हरी वेगळा आणि हर वेगळा, तर त्या ठिकाणी सांगताय हरी आणि हरामध्ये अजिबात भेद नाहीये. हरी हरा भेद, हरी हरा सांगावं हरी आणि हरामध्ये अजिबात भेद नाहीये. हरिहरा भेद नाही नका करू वाद. हा नाही शब्द वरती घ्यायचा, तेव्हाच या अभंगाचा अर्थ कळतो. हरी आणि हरामध्ये भेदच नाही. श्रीमद भागवतामध्ये हरीची कथा ऐकायला मिळते आणि शिव महापुराणामध्ये हरची कथा आपल्याला श्रवण करायला मिळते. आपल्याला हरची कथा त्या ठिकाणी श्रवण करायची, पण या दोघांमध्ये भेद मानायचा नाही. पहा बरं, दोन्ही एकच आहेत. हे याचं त्या ठिकाणी भजन करतो आणि तो याचं भजन करतो. एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई, काय भेद कासी नाड, एक वेलांटी चाड, एकच वेलांटी आडवी येते ना. म्हणून त्या ठिकाणी तुका म्हणे
दुका म्हणे अंगण उजवे वाम भाग म्हणजे काय शरीर एकच आहे, त्याचा उजवा भाग काय आणि डावा भाग काय, जसं एकच आहे तसं त्या ठिकाणी हरी आणि हर एकच आहे. पहा बरं, हरी आणि हर जर विचार केला तरी अनादी देवता आहे. आपल्या शास्त्रामध्ये देव पंचायतन मांडलेलं आहे. हरी आणि हरामध्ये काय आपण पहा, आपल्या शास्त्रामध्ये देव पंचायतन मानलं जातं. 5 देवता ह्या अनादी मानल्या जातात. कोणत्या कोणत्या? पहिली त्या ठिकाणी जगदंबा ही अनादी मानली जाते. दुसरी देवता त्या ठिकाणी मानताय भगवान गणेश अनादी मानलं जातं. तिसरी त्या ठिकाणी सूर्य देवता ही अनादी मानली जाते. तिसरी देवता त्या ठिकाणी विष्णू हे अनादी मानले जातात. आणि 5वी देवता भगवान शंकर हे अनादी मानले जातात. ही 5ही देवता अनादी आहे. तुम्ही ऐकताय ना, सगळे अनादी आहेत. पहा बरं, म्हणजे पहिले त्या ठिकाणी कोण? भगवान त्या ठिकाणी जगदंबा ही अनादी आहे. नाथ महाराज म्हणतात अनादी निर्गुण प्रगटली भवानी, म्हणजे ते अनादी आहे. दुसरे त्या ठिकाणी सांगतात म्हणले कोण? सूर्य देवता हे अनादी आहेत. सूर्य भगवान हे अनादी आहे, ते सुद्धा अनादी आहे. तिसरी देवता सांगत असताना भगवान गणेश अनादीच आहेत. पहा बरं, पण कधी कधी अनादी म्हणजे काय? ज्याचा जन्म नाही, ज्याचा मृत्यू नाही, त्याला अनादी नाम, नित्य नाम, शाश्वत म्हणतात. पहा बरं, त्या रामायणामध्ये असा एक भाग आलेला आहे. रामायणामध्ये ज्यावेळेस त्या ठिकाणी भगवान शंकर आणि भगवती पार्वतीचा विवाह आहे आणि त्या विवाहामध्ये पूजन कशाचं आहे? तर पूजन त्या ठिकाणी पाहताय तर भगवान गणेशाचं आहे. कशाचं आहे? गणेशाचं. तुम्ही ऐकताय ना, कशाचं आहे? गणेशाचं आहे. आता मला तुम्हाला विचारायचंय, गणपती बाप्पाचे आई वडील कोण हो? शंकर पार्वती. मग गणेशाचे आई वडील कोण? शंकर पार्वती. आणि शंकर पार्वतीच्या लग्नात पूजन कोणाचं आहे? गणपतीचं. हे आपल्या बुद्धीला पटेल का? हे अजिबात पटू शकत नाही. म्हणजे आपल्या भाषेत मम्मी पप्पाच्या लग्नात पिंट्याचं पूजन, हे कसं शक्य आहे का? हे तरी अशक्य आहे. अजून बोलून जातो. व्यवहार असा सांगतो, जर आपण त्या ठिकाणी मी उदाहरण सांगतो. आमचे एक लातूरला आमचे मित्र आहेत. आम्ही सहज गेल्यानंतर तिथे त्या मुक्काम पडला. महाराज फार दिवसांनी आले. का रे, आपण आळंदीला होतो, आता एवढ्या दिवसांनी गाठ झाली. म्हणलं बरं तुझं कसं चाललंय? त्यानं सगळे गप्पा मारल्या आणि कसं चाललंय म्हटल्यानंतर म्हणलं का रे तुझ्या लग्नाला किती वर्ष झाले? तुम्हाला 8 वर्ष झाले. बरं. अरे इकडं कसं लग्न झालं? त्याने लगेच त्या अल्बम ते दाखवण्याकरता अल्बम काढला. मी अल्बम घेतला, पाहत होतो. त्याचे 3-3.5 वर्षाचा मुलगा माझ्या पशाला, काका मी पण पाहू का? त्याला मांडीवरती घेतलं आणि आम्ही दोघं अल्बम पाहायला लागलो. आणि तो सांगत होता हे माझे पप्पा आहेत, ही माझी मम्मी आहे, हे आजोबा आहेत, हे आजी मावशी, सगळं सांगत होता. सगळे फोटो पाहून झाले आणि पाहून झाल्यावर मी तो अल्बम टिपॉयवर ठेवला. त्या पिंट्याला काय राग आला माहित नाही. त्यानं काय केलं, तसाच त्या ठिकाणी अल्बम उचलला आणि रोडवर फेकला. अरे मी पिंट्या का फेकला? तो म्हणला काका आता नुसता फेकलाय, आता काडेश पिट्टेनं त्याला पेटूनच देणार आहे. अरे म्हणलं झालं काय? तो म्हणला काका एवढे फोटो काढले, एवढे फोटो, पण माझा एकही जसं मम्मी पप्पाच्या लग्नात मुलाचा फोटो अशक्य आहे, तसं इथे भगवान शंकर आणि भगवती पार्वतीच्या विवाहामध्ये पूजन गणेशाचं अशक्य आहे. पण आता ऐका, ही गणेश देवता ही अनादी आहे. इथे जे पूजन आहे तिथे मुलगा म्हणून पूजन नाही, ती अनादी देवता गणेश म्हणून पूजन आहे. म्हणून इथे पूजन करताय, म्हणून ती गणेश ही अनादी देवता आहे. गणेश पुराणामध्ये असं सांगितलंय, तिन्ही देवांचं जर उगमस्थान कोणतं असेल तर ते भगवान गणेश. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवाचे जन्मस्थान, म्हणून हे अनादी देवता आहे. तिसरी देवता त्या ठिकाणी सांगत असताना सांगितली भगवान त्या ठिकाणी. चौथी आता भगवान त्या ठिकाणी विष्णू, हे सुद्धा अनादी आहे. पहिले कोठेची नव्हते काही, पहिले काहीच नव्हतं, ढालगज निर्वाण झाले, मग कानोबा तेरे तेरे अभंग पाहून घ्या. म्हणजे भगवान विष्णू सुद्धा अनादी आहे. किंवा आपले भगवान पांडुरंग हे अनादी आहे. ठाईचाची काळा अनादी बहुकाळा, म्हणजे तो अनादी आहे. आणि शेवटी सांगताय कोण अनादी आहे? म्हणजे भगवान शंकर सुद्धा अनादी आहे. आता मला तुम्हाला विचारायचंय, का हो भगवान शंकराच्या आई वडिलाचं नाव काय? सांगा आई, सांगा बरं. भगवान शंकराच्या आईचं वडिलांचं नाव काय? येईल कोणाला सांगता? येईल का कोणाला सांगता? बरं उद्या सांगताल का? येईल सांगता? नाही येणार महाराज. का बरं? मला सांगता येणार नाही तर तुमचं काय घेऊन बसलंय? का बरं? कारण भगवान शंकराला महाराज जन्मच नाही तर आई वडील कुठून आहे? ते अनादी आहे, नित्य आहे, शाश्वत आहे महाराज.
ज्याला जन्म नाही, ज्याला मरण नाही, त्याला अनादी म्हटलं जातं. पहा बरं, भगवान शंकरांना जन्मही सुद्धा नाही आणि मृत्यू सुद्धा नाही, म्हणून ते अनादी देवता आहे. म्हणून हर आणि हर हे अनादी आहेत महाराज, दोन्ही अनादी देवता आहे. पहा बरं, अजून बोलू का? मृत्यू कोणाला असतो? ज्ञानोबा म्हणतात ज्याचा जन्म असतो त्यालाच मृत्यू असतो. उपजेते नासे, ज्याचा जन्म आहे त्यालाच मृत्यू असेल. पण आता इथे जन्मच नाही, त्याला मृत्यू कुठून येणार नाही. आपण श्रीमद भगवद्गीता वाचणारी मंडळी असाल तर आपल्या लक्षात आणून देतो. श्रीमद भगवद्गीतेमध्ये जर प्रारंभ अध्याय झाला तर अथ प्रथमोध्याया राहतं. काय राहतं? अथ शब्द राहतो. सगळा अध्याय वाचला की खाली राहतं इति श्रीमद भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्या योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे. जो अध्याय त्याचं नाव राहतं. आता ऐका, आता मला तुम्हाला विचारायचं, इति केव्हा येईल? ज्यावेळेस अथ असेल त्याच वेळेस इति येईल. म्हणजे ज्यावेळेस प्रारंभ असेल त्याच वेळेस शेवट येईल. म्हणजे ज्यावेळेस उगम असेल त्याच वेळेस लय येईल. इथे भगवान शंकराला जन्मच नाही तर लय नाम शेवट सुद्धा येणं अशक्य आहे. म्हणून भगवान शंकर ही अनादी देवता आहे. मग आपल्याला या कथेमध्ये हेच पाहायचंय. पहा बरं, पूर्ण 7 दिवसात आपल्याला कळून घ्यायचंय शिव. शिव म्हणजे काय? शिव म्हणजे कल्याण. शिव शब्दाचा अर्थ कल्याण होतो. या शिव म्हणजे काय ते कळून घ्यायचंय. शिवाची पूजा शिवलिंगाचीच का करतात, मूर्तीची का करत नाही, हे आपल्याला पाहायचंय. अजून शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा का घालत नाही, हे सुद्धा अनेक प्रश्न आपल्याला पाहायचे. ते बेल कसं तयार झालं, तो त्या ठिकाणी रुद्राक्ष कसा तयार झाला, आपल्या अंतकरणात जेवढे प्रश्न तयार झाले तेवढे आपल्याला त्या ठिकाणी पाहायचे. शिवगणांना का पूजा करत नाही, सगळे प्रश्नांची उकल आपल्याला त्या ठिकाणी या 7 दिवसामध्ये मिळणार आहे. एक प्रश्न आपल्याला मिळणार आहे. पण अगोदर आपल्याला कळावं लागेल आपल्याला शिवपुराण का श्रवण करायचंय. कारण शिवपुराण श्रवण एवढाच करता करायचंय, आपण जीव नाही, आपण शिव आहोत हे आपल्याला कळालं पाहिजे. तुम्ही ऐकताय ना? म्हणून एक कथा आपल्याला त्या ठिकाणी सांगणार आहे. या कथेमध्ये आपल्याला काय काय त्या ठिकाणी मिळणार आहे. या कथेमध्ये आपल्याला सत्संग होणार आहे, म्हणजे संताचा संग होणार आहे. इथे भगवंत पण आहेत आणि इथे भक्त सुद्धा आहे. ही कथा काय महाराज त्या ठिकाणी सांगता, ही कथा त्रिवेणी संगम आहे. काय आहे? कथा त्रिवेणी संगम आहे. कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम. म्हणजे या कथेमध्ये देव असतात, या कथेमध्ये भक्त असतो आणि या कथेमध्ये नामही त्या ठिकाणी असतं. म्हणून तेथीचे उत्तम चरण रज वंदिता. म्हणून आपण ही कथा त्रिवेणी संगम आहे. आज या कथेमध्ये आपण त्रिवेणी संगम आपल्याला कळणार आहे. या कथेमध्ये साक्षात शिवस्वरूप देव आहेत महाराज. परत अजून त्या ठिकाणी भक्त सुद्धा आहेत. म्हणजे श्रवण आणि या कथेमध्ये या भगवंताचं नामही होणार आहे. म्हणजे भक्त नाम सगळं त्या ठिकाणी एकत्र येणार आहे. म्हणून ही कथा त्या ठिकाणी साक्षात सत्संग आहे महाराज. सत्य त्या ठिकाणी सत्संग. त्या ठिकाणी सत्संग म्हणजे काय? सत्य स्वरूपाचा संग करणं, याचंच नाव सत्संग आहे. या कथेमध्ये आपल्याला तो मिळणार आहे. आपल्याला सत्य तत्वाचा संग होणार आहे. आणि जिथे सत्य तत्वाचा संग होतो त्याला सत्संग असं म्हणताय. या कथेमध्ये आपल्याला ते आज पाहायला मिळणार आहे. या कथेमध्ये सत्संग होणार आहे. कथा कोणालाही त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. ज्याच्या जीवनामध्ये भगवंताची कृपा असते, ज्याच्या जीवनामध्ये संतांचा संग किंवा देवाची कृपा प्राप्त होते, त्यालाच त्या ठिकाणी काय होते? कथा प्राप्त होते. इच्छा असावी लागते, प्रयत्न असावा लागतो, भगवंताची संताची कृपा असावी लागते. त्याशिवाय आपल्याला त्या ठिकाणी कथेला येता येत नाही. पहा बरं, 9, 9:30, 10 वाजत आले, पण आपल्याला कथेला येण्याची इच्छा होती, बरोबर ना? आपल्या अंतकरणात कथेला येण्याची इच्छा होती. आपण इथपर्यंत येण्याकरता तो प्रयत्न केला. म्हणजे कशानं पायानं होईना आले महाराज. आणि आता कथेत आल्यानंतर तुम्ही श्रवण करताय, ही आपल्यावर भगवंताची कृपाच आहे. नाही तर इथं आल्यानंतर काही डोकला खात असेल तर त्याच्यावर कशाची कृपा महाराज? म्हणजे इथे येऊन सुद्धा जर झोपत असेल तर त्याच्यावर नाही कृपा भगवंत करेल. पण इथे जर आपण श्रवण करत असाल तर ती भगवंताची कृपा आहे. अजून बोलू का एक वाक्य? आपण कथेमध्ये त्या ठिकाणी आलात ना तर आपलं निश्चित काहीतरी पुण्य आहे महाराज. आपलं पाप जर आडवा येत असेल तर आपल्याला त्या ठिकाणी नाही कथा करता येत, काही कथा श्रवण करता येत नाही. आपल्याला त्या ठिकाणी पाप आडवा येत असेल तर आपल्या मुखारविंदामध्ये नाही नामचिंतन करता येत नाही येत. आपलं पुण्य त्या ठिकाणी संपादन असेल तर हे सगळं अनुकूल होतं महाराज.
सगळं प्राप्त होतं. उदाहरण देतो, एका गावामध्ये सप्ताह चालू होता. सप्ताह त्याला वाटलं नाही आपल्याला जाता आलं, पण आपण शेवटच्या 2-3 दिवस का होईना पण सप्त्याला जाऊ. त्यानं सगळं आवरलं. आवरल्याबरोबर त्यानं बायकोला सांगितलं, ऐक आता मी काय करणार आहे, मी आता त्या ठिकाणी कीर्तनाला जाणार आहे. म्हणजे बरोबर जा, काही हरकत नाही. ते कीर्तनाला निघालं. गाडीवरती त्यानं टांग टाकली, त्यानं चावी ऑन केली आणि काय योगायोग, पुढून लगेच एक गाडी आली. ती गाडी त्याच्या मेहुणीची साडूची होती. त्याला वाटलं अर मग आता कीर्तनाला निघालो आणि नेमकं पाहुणे आले. आता मला खरं सांगा, जर आपण कीर्तनाला निघालो पाहुणे आले, साडून मेहुणे आले, तर आपण कीर्तनाला जाऊ का त्यांचा पाहुणचार करू? बोला बोला. पाहुणचार राहिलं ना ते. त्या दिवशी जेवण खाऊन गेलं बघ कीर्तन. त्याला वाटलं जाऊ दे आता उद्या जाऊ. उद्या जाऊ म्हणलं, सगळं आवरलं आणि बाहेर घराच्या बाहेरच पाय टाकला. पाय टाकल्याबरोबर पाय टाकल्यावर लाईट आली. लाईट आल्यावर बायको म्हणली, अहो तेवढं कांद्याची ते पार पात पडून गेली, तेवढं काय करा, लाईट आली ना आपली बारी. कशाला जा? पाण्याला जा. कीर्तनाला जाईल का दारं धरायला जाईल? म्हणजे दारं धरायला तुम्हाला चांगला अनुभव आहे. ते गेलो बघ दारं धरायला. ते दारं धरायला गेलं. त्याला वाटलं जाऊ दे आता काल्यालाच जाऊ. काल्याला जाऊ म्हटलं. बरं त्यानं आता शेवट काल्याला जायचं ठरवलं. काल्याला जायचं ठरवल्याबरोबर त्यानं काय केलं, सगळं आवरलं महाराज आणि काल्याला निघायचं. आणि त्याला तण फणून ताप आला आणि ते आथरून घेऊन झोपलं. थंडी वाजून आली. आता मला तुम्हाला विचारायचंय, ऐका, पहिल्या दिवशी मेहुणी आली, साडू आला का त्या ठिकाणी त्याचं पाप आडवं आलं? बरं त्यांच्या रूपाने पापच आडवं आलं. बरं दुसऱ्या दिवशी लाईट आली का त्या लाईटच्या रूपाने पाप आलं? पापच आलं महाराज. ताप आला की पाप आलं? पापच आलं. जसं आपल्याला परमार्थामध्ये महाराज पाप आडवं येतं, जोपर्यंत आपलं पाप निवृत्त होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी परमार्थामध्ये आपण पथगामी होत नाही. आपलं पाप निवृत्त व्हावं लागेल, म्हणून आपल्या अंतकरणातील पाप जावं लागेल. पाप कशानं जाईल? म्हणजे नामचिंतन केलं की ते पाप निवृत्त होईल महाराज. काय गोड तुकोबरा म्हणले, तुम्ही काय करा, नामसंकीर्तन करा, अनंत जन्मीचे पाप तुमचे काय होतील? नाम संकीर्तना साधना पैसोवे. नाम संकीर्तना साधना पैसोवे. नाम संकीर्तना साधना पैसोवे. जळतील पापे मातरीचे. जळतील पापे जन्मातरीचे. नरगती जायाचा यांचं थोडा आवाज द्या ना. तुकोबरा म्हणतात, नामसंकीर्तन केलं तर त्या ठिकाणी काय होतंय? नामसंकीर्तन केलं का अनेक जन्माचं पाप जळून जात आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. अनंत जन्मीचे पाप निवृत्त होतील, जळून जातील. पण त्याकरता काय केलं पाहिजे? आपल्या जीवनामध्ये नामसंकीर्तन केलं पाहिजे. पुढे येणारे विषय महाराज जर अजून ऐकून ठेवा. जर आपलं पाप निवृत्त व्हावं जर असं वाटत असेल तर नाम साधनेसारखा पर्यायच नाही महाराज, पर्याय नाही. जा वृंदावनला, तिथे फार मोठे साधू आहेत, प्रेमानंद महाराज शास्त्रीजी आहेत महाराज. कोणी गेलं का विचारलं तर आम्ही काय करू? सगळ्यांना सांगताय तुम्ही राधा नाम जप करा. काय करा? तुमच्या गुरुनं जो दिला असेल त्या नाम जप करा. परिणाम काय होईल? तुम्हाला नाम साधण्याचा परिणाम एका वाक्यात सांगून जातो. त्या प्रेमानंद शास्त्रींच्या दोन्ही किडन्या फेल आहेत. काय? दोन्ही किडन्या फेल आहे. त्यांना 18 का मला वाटतं 20-22 वर्षापूर्वी त्या ठिकाणी एका मोठ्या MD डॉक्टरनं सांगितलं होतं, शास्त्री महाराज तुम्ही जास्त काळ नाही जगणार, तुमच्या दोन्ही किडन्या फेल आहे. त्यांनी सांगितलं, तुम्ही जगवणारे आणि मारणारे कोण आहात? सगळं त्याच्या हातात आहे. त्यांनी एका किडनीला नाव राधा दिलं आणि दुसऱ्या किडनीला नाव कृष्ण दिलं. आजही मला वाटतं ते डॉक्टर गेला असेल पण बाबा अजून आहेत महाराज. ही कशाची ताकद आहे?
ही फक्त नाम साधनेची ताकद आहे महाराज. फार महत्वाचं वाक्य आहे. आपल्या जीवनामध्ये नाम साधना ही परिवर्तित करून जातं महाराज. म्हणून नाम या कथेमध्ये नाम सुद्धा आहे. या कथेमध्ये त्या ठिकाणी तुमचं पाप निवृत्त होईल आणि तुम्ही त्या ठिकाणी सत्संगाला येतात. तिथे सत्य संघाचा त्या ठिकाणी संताचा संघ होणार आहे, सत्य तत्वाचा संघ होणार आहे. कारण संत संघ फार दुर्लभ आहे आणि तो या कथेमध्ये होणार आहे. बहु अवघड आहे त्या ठिकाणी, बहु अवघड आहे. पहा बरं, 3 गोष्टी दुर्लभ शास्त्रामध्ये सांगितल्या. शास्त्रकार म्हणताय दुर्लभम त्रयमेवैत देवानग्र हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रय. म्हणजे 3 गोष्टी दुर्लभ आहे. कोणत्या कोणत्या? म्हणजे नरदेव भेटणं दुर्लभ आहे, फार दुर्लभ आहे महाराज. किती दुर्लभ आहे? म्हणजे फारच दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे? म्हणजे काही गोष्टी पुन्हा पुन्हा मिळू शकतील. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुनः पुनः. काय शास्त्रकारांनी गोड सांगितलं? मला एखाद्या वेळेस धन पुन्हा मिळवता येईल, म्हणजे गेलं तर बँकेत गेलं, चोरीला गेलं तर पुन्हा मिळवता येईल. एखादा मित्र सोडून गेला तर पुन्हा आपल्याला तो प्राप्त होईल, म्हणजे दुसरा होईल. एखादी पत्नी सोडून गेली तर दुसरी आणता येईल. इथं अवघड आहे, पण आता सुभाषितकाराचं मत आहे, पण आणता येईल. पण आता पुढे सांगतात म्हणजे जमीन विकली तर दुसरी घेता येईल. हे सगळं पुन्हा पुन्हा आहे, पण न शरीर पुन्हा पुन्हा. सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा होतील, पण शरीर पुन्हा पुन्हा नाही. ज्ञानोबाने एक ठिकाणी लिहिले, पावला हा देह काकटा येणे. कावळ्या म्हणजे आंधळ्याच्या हातामध्ये जसा कावळा सापडावा ना, तसा आपल्याला नरदेव सापडलाय. अतिशय दुर्लभ आहे. दुसरी गोष्ट, मोक्षाची तीव्र इच्छा होणं दुर्लभ आहे. आणि तिसरी गोष्ट सांगताय, साधू भेटणं दुर्लभ आहे महाराज, फार दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे साधूचा ऐका. म्हणताय एखाद्या वेळेस त्या ठिकाणी चंद्राचा अमृत त्या ठिकाणी सेवन करता येईल. चंद्र अमृत सुखे सेववील. म्हणजे अजून काय? म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला समुद्रावरून पलीकडे जाता येईल. म्हणजे अजून काय? म्हणजे तो त्या ठिकाणी रवी पकडता येईल, वाराला कवडी घालता येईल. पण साधूची भेट होणं अशक्य आहे. इतका दुर्लभ साधू आहे. आणि या कथेमध्ये तो साधू आपल्याला त्यांचा संग होणार आहे. फार अवघड आहे, पण तरी भेटणार आहे. तरी त्या ठिकाणी या सत्य म्हणजे संताचा संघ आपल्याला कथेमध्ये होणार आहे. हेच आपल्याला काय करून देणार आहे? हेच आपल्याला कथेमध्ये त्या ठिकाणी शिव स्वरूपापर्यंत घेऊन जाणारे हे संतच आहेत महाराज. दुसरं कोण आहे? जीवाला शिव स्वरूपाता प्राप्त करून देणारे संतच आहे. पहा बरं, त्या पुराणामध्ये कथा येते. पण अशा आपल्याकडे बऱ्याच गीता आहेत. रामगीता आहे, परत अजून त्या ठिकाणी श्रीमद भगवत गीता आहे, परत त्या ठिकाणी अष्टावक्र गीता आहे. ही अष्टावक्राची गीता आहे. अष्टावक्राचे त्या ठिकाणी वडिलांचं नाव कहोड होतं. कहोड म्हणजे वडिलांचं नाव कहोड होतं. आणि अष्टावक्र म्हणजे आईच्याच उदरामध्ये होते. आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी कहोड काय करायचे? कहोड त्या ठिकाणी वेदाचं पाठांतर करायचे, म्हणजे वेदाच्या ऋचा म्हणायचे. आणि त्यावेळेस कहोडाला काय केलं? पोटामध्ये असणाऱ्या अष्टवक्रानं सांगितलं, म्हणजे बाबा नुसती काय घोकमपट्टी करत आहे? घोकमपट्टी करून काय विद्वान थोडाच होत असतो? म्हणजे मुलानं पोटातून बापाला शहाणपण शिकवलं. तुम्ही ऐकताय ना, पोटातून शिकवलं. आता त्या बापाला थोडा ज्ञानाचा अहंकारच होता. त्याला वाटलं हे आधी पोटात त्याच्या तरी मला शिकवायला लागलं काय, म्हणजे त्याला रागच आला. आणि त्यानं आपल्याच मुलाला शाप दिला, तू जन्मालाच येतील त्यावेळेस तू 8 ठिकाणी वाकडा होशील. म्हणजे कवडन बापानच मुलाला शाप दिलेला आहे. आणि काय योगायोग, पुढे त्या ठिकाणी अष्टावक्र जन्माला आले तर 8 ठिकाणी वाकडेच आले महाराज. अष्टावक्र वाकडेच आले, 8 ठिकाणी वाकडे होते. पुढे त्या ठिकाणी जनक राजाच्या दरबारामध्ये बंदी नावाचा फार मोठा विद्वान होता. आणि मग बंदीची कहोडाची काय झाली? त्या ठिकाणी वेदाची त्या ठिकाणी चर्चा झाली. त्या चर्चा सत्रामध्ये म्हणा, त्याच्यामध्ये काय झालं? कहोड हरला गेला आणि कहोडाला जल समाधी घ्यावी लागली. सगळे त्या ठिकाणी आता काय करायचे? या अष्टावक्राला म्हणायचे, तुझ्या बापाला त्या बंदीनं हरवलं, तू काय इकडे वेदांत सांगतो, पांडित्य गाजवतोय. आणि मग त्यावेळेस अष्टावक्र लहानच होते. ते काय झाले? जनकपुरीच्या राज्यात गेले. गेल्याबरोबर सगळी विद्वानांची सभा भरलेली होती. आणि त्या सभेमध्ये गेल्याबरोबर त्या ठिकाणी हा अष्टावक्रच आहे, म्हणजे 8 ठिकाणी वाकडाच आहे. वाकडा असताना त्या ठिकाणी सगळ्या लोक चिडवू लागले, म्हणजे काय त्या ठिकाणी वाकडं आहे, 8 ठिकाणी वाकडे, असं तसं बोलू लागले. आणि अष्टावक्रानं विचार केला, न थांबलेलं बरं ते मागे वळाले. वळाल्याबरोबर त्या ठिकाणी लगेच जनकाने विचारलं, तुम्ही का चाललात? त्यांनी सांगितलं, ही काय सभा विद्वानाची थोडीच आहे, ही चर्मकारांची सभा आहे.
की वरच्या रंगानं पाहते यांना आत्मतत्व काय कळणार आहे. असं बोलल्याबरोबर जनकाला कळालं हा काही सामान्य नाही. म्हणजे चर्मकाराची म्हणजे वरच्या रंगानेच भुलणारी सभा आहे, अंतरंगातून काय यांना कळालंय असं म्हटल्याबरोबर तेवढ्यामध्ये त्यांनी काय केलं, ते जनक जे त्यांना नमस्कार घालण्याकरता गेले आणि गेल्यानंतर त्यांना पाठीमागं बोलून आणलं आणि बंदीचा आणि अष्टावक्रचं त्या ठिकाणी वादविवाद झाला वेदांतावरती. तर अष्टवक्र त्याच्यामध्ये विजयी झाले. अष्टावक्र काय झाले, विजयी झाले. आणि विजयी झाल्याबरोबर त्या ठिकाणी ऐका, आता जनकाला त्या ठिकाणी जनकानं अष्टावक्राच्या पुढे हात जोडले आणि मला सांगा, मला तुम्हाला तत्वज्ञान सांगा. आणि मग अष्टावक्र गीता नावाची गीता सांगितली, आजही आपल्याला प्रचलित असेल. आणि अष्टावक्र गीता सांगितल्या बरोबर त्या ठिकाणी आता काय झालं, जनकाला त्या ठिकाणी आता कळालं मी जीव नाही, मी कोण आहे, मी शिव आहे. मला कोणी मारू शकत नाही. नैनम छिंदंती शस्त्राने नैनम दहती पावकः न शैनम क्लेदयन्ति आपो न शोषयती मारुता. मला कोणी मारू शकत नाही, मला कोणी भिजू शकत नाही. मला कळालं मी आता जीव नाही, मी शिव आहे. आता ते म्हणायला लागले शिवोहम शिवोहम, म्हणजे मी कोण आहे, मी शिवच आहे असं मोठ्यानं उड्या मारायला लागले आणि म्हणायला लागले. पण केव्हा कळालं महाराज, आता मी जीव नाही, मी शिव आहे. ती आपल्याला कथा आपल्याला सांगणार आहे, ती कळणार आहे. आपण जीव नाहो, आपण शिव आहोत. म्हणून आपल्याला शिवकथेमध्ये आपल्याला शिव स्वरूपता प्राप्त होणार आहे, ती करून देणारी आता ही शिवकथा आहे. अजून काय प्राप्त होणार आहे, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी अनेक गोष्टी प्राप्त होतील. काय काय प्राप्त होतील त्यांनी सांगितलं. जर शिवाचं आपण त्या ठिकाणी चिंतन केलं तर आपल्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाची सुद्धा काय होणार आहे, प्राप्ती होणार आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. आपल्याला शिव जर साक्षात त्या ठिकाणी दर्शन झालं तर धर्म, अर्थ आणि कामाची त्या ठिकाणी प्राप्ती होणार आहे. धर्म म्हणजे काय, धर्म म्हणजे पुण्य. आपल्याला पुण्य संपादन होणार आहे. ऐका ऐका, धर्म. अर्थ म्हणजे काय, अर्थ म्हणजे काय, अर्थ म्हणजे सगळ्याला पहा बरं किती लोक म्हणजे यांनी देखील या धन मृत्तिके सामान, ही अशी मंडळी आहे, यांना धन म्हणजे दगडा सामान्य दिसते. अर्थ म्हणजे आता म्हणा ना पैसा, हे सगळे पैसा करताच चाललंय. अर्थ म्हणजे पैसा पैसा. महाराज जर आपण त्या ठिकाणी शिवाची पूजा केली तर आपल्याला धन सुद्धा प्राप्त होते. म्हणजे अर्थ प्राप्ती सुद्धा आपल्याला शिव करून देत आहे. ऐका ऐका, अर्थ प्राप्ती सुद्धा शिव करून देणार आहे. पण आपल्याला वाटत असेल, तुम्ही पहा ना, हरीचे जे भक्त पाहिले ते थोडे गरीब वाटताय आणि शिवाचे भक्त पहा ते थोडे श्रीमंत वाटताय. जर आपल्याला पहा, आपल्याला जर श्रीमंत व्हायचं असेल तर आपल्याला शिवाचं भक्त व्हावं लागेल, बरोबर ना. शिवाचं भक्त ते श्रीमंत आहेत महाराज. रावण कोणाचा भक्त आहे, शिवाचाच आहे. तो काय त्याचं साध आहे का, त्याच्याकडे फार आहे महाराज. लंके माझी घरे ऐका ऐका ती, म्हणजे तुकोबारा म्हणतात किती घरे आहेत, सगळी घरं त्या ठिकाणी त्याचं वर्ण सोन्याचीच लंका आहे महाराज. इतका श्रीमंत त्या ठिकाणी रावण. भक्त कोणाचा, शंकराचा महाराज. पण ऐका, आपण अर्थाच्या पाठीमागे कधीच पळू नका. का बरं महाराज सांगतायत, आपल्याला जर धन पाहिजे असेल तर कोबरा म्हणतात ते धन कसं कमवा. म्हणले धन त्या ठिकाणी कसं कमवा, जोडून या ध्यान उत्तम जोडून या ध्यान उत्तम उत्तमचे गाते होय पावे, उत्तमचे गाते होय पावे, उत्तमचे गाते आपल्याला त्या ठिकाणी काय प्राप्त होईल, त्यांनी सांगितलं धन प्राप्त होईल. पण ते धन कसं कमवायचं, तुकोबारा म्हटले जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करी.
आपल्याला धन कमवायचं असेल तर उत्तम अशा व्यवहाराने कमवा महाराज. धन पहा बरं, आपलं जे धन आहे ते नीतीनं कमवा. तुम्हाला कळती ना भाषा? अजून बोलू का? धन कमवत असताना एक नंबरने कमवा. कसं कमवा? एक नंबरने कमवा. का बरं? पहा, अनितीनं जर धन कमवलं तर अजून बोलू का? टेबल के नीचे से लिए हुए पैसों से, एक वाक्य फार जबाबदारीचं ऐका. टेबल के नीचे से लिए हुए पैसों से बच्चे होटल में बोटलीच खोलते. आता ती कोणती खोलते मी कशाला इथून सांगू, तुम्हाला चांगला अनुभव आहे. म्हणजे अजून ऐका, टेबलाच्या खालून पैसे कमवले असतील तर त्यांची पुढची पिढी त्या ठिकाणी टेबलावरचीच बाटल्या फोडेल, पण आपला पैसा त्या ठिकाणी उत्तम व्यवहाराने असावा. पहा बरं, त्या भावार्थ रामायणामध्ये इतका गोड प्रसंग आला. त्या भावार्थ रामायणामध्ये ज्यावेळेस त्या ठिकाणी एक साधू महाराज एका गावामध्ये भिक्षा मागण्याकरता आले आणि भिक्षा मागतायत. ओम भवती भिक्षाम दे, माई भिक्षा द्या. माईनं अतिशय सुंदर भिक्षा दिली. महाराजांनी झोळीमध्ये घेतली आणि महाराजजी चाललेच होते. एक हिंड फिरस्त कुत्रा आलं आणि त्यांचं काय झालं, झोळीवरती ताव असं धावून जायला लागलं. कारण झोळीत चांगले पदार्थ होते ना. धावून जायला लागलं आणि धावून जायला लागल्याबरोबर तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी साधू महाराजांनी काय केलं, त्या कुत्र्याच्या कंबरडातच लाद घातली. ते लाद घातली, क्वाय क्वाय करत रामप्रभूच्या दरबारात आलं. मोठ्यानं ओरडायला लागलं. प्रभूजीला वाटलं का ओरडत असावं. प्रभूजीनं त्याला काय झाली, त्याला त्या ठिकाणी वाणी दिली. बोल आता काय झालं रे, का ओरडतोय. कुत्र बोलायला लागलं, प्रभू मला एक साधूने कंबरडात लाद घातली, मला काही करा पण मला आता न्याय द्या, मी तुमच्या दरबारात न्याय मागायला आलोय. प्रभू म्हणले काही हरकत नाही. सेवकाला त्याला आणा, त्या साधूला पकडून आणलं. साधूला पकडून आणल्याबरोबर साधूला उभं केलं, सांगितलं, साधू महाराज मारलं का व तुम्ही या कुत्र्याला. म्हणले मारलं. का मारलं. म्हणले कारणच अशी आहे. म्हणले काय झालं, त्याने माझ्या झोळीमध्ये चांगले पदार्थ होते आणि झोळीमध्ये चांगले पदार्थ असल्याने ते माझ्यावर धावून येत होतं. जर त्यानं माझी झोळीच फाटली असती तर काय झालं असतं. म्हणले एक तर पदार्थ वायाला गेले असते आणि मला उपवाशी झोपावं लागलं असतं. एवढंच काय, माझी झोळी सुद्धा मला उद्या भिक्षा मागण्याकरता पात्र राहिलं नसतं, म्हणून मी मारलं म्हटले. बरोबर मारलं. मग आता कुत्र्याकार यांनी गुन्हा कबूल केलाय, द्यायचं की यांना सोडून. त्यावेळेस ते कुत्र म्हणलं नाही प्रभू, यांना तुम्ही काय करा, दंड करा, शिक्षा करा, मी दरबारात न्याय मागायला आलोय. ते म्हणलं आता काय करावं. कुत्र्या तूच सांग, मग ती देतो. कुत्र म्हणलं आधी वचन द्या. काय कुत्र हुशार आहे महाराज. कुत्र्यानं देवाकून वचन घेतलं. सांग आता काय द्यायचं. काय नाही म्हटले, याला एका मोठ्या मठाचं मठाधिपती करा. प्रभू म्हणले मोठ्या मठाचं मठाधिपती, अरे असं कुठं, ही शिक्षा थोडीच होईल, वरदान ठरेल. नाही यांना मोठ्या मठाचं मठ, तुम्ही वचन दिलेलं आहे. देव म्हणले बरं तथास्तु. ते फार मोठ्या मठाचे मठाधिपती झाले. ऐकताय ना तुम्ही, फार मोठ्या मठाचे मठाधिपती झाले. झाल्याबरोबर आता देवानं विचारलं, कुत्र्या यांना हे वरदान म्हणजे ही शिक्षा कशी, वरदानच दिलंय. ते म्हणले नाही प्रभू, ऐका, ते मोठ्या मठाचे मठाधिपती होतील, लोक त्यांच्या दर्शना करता येतील आणि लोकांना घामानं नीतीनं कमवलेला पैसा त्यांच्या चरणावरती टाकतील. आता ऐकताय ना, चरणावर टाकलेला नीतीनं पैसा हे बाबा अनितीनं त्याचा वापर करतील, त्याचं पाप तयार होईल. मग पाप झालं रे झालं की त्या पापाचा परिणाम याला कुत्र्याच्या योनीत जन्माला जावं लागेल. बापरे बाप, कुत्र्या तुला एवढं कसं माहिती. ते कुत्र म्हणलं गेल्या जन्मात मी एका मोठ्या मठाचा मठाधिपतीच होतो. आता ऐका, म्हणजे आपलं जे त्या ठिकाणी धन आहे ते चांगल्या पद्धतीनं कमवा महाराज. जोडून या धन उत्तम व्यवहारे. जर भगवान शंकराची जर आपण सेवा केली, पूजा केली, आराधना केली तर आपल्याला धन सुद्धा प्राप्त होणार आहे. ते शिवमहापुराणामध्ये पुढे कथा येणार आहे. पहा बरं, कुबेराची जी लंका होती ना, ती खरी कुबेराची होती. कुबेरानंच त्या ठिकाणी काय केलं होतं, त्या ठिकाणी अलकापुरी कुबेराची होती आणि त्यानंच त्या ठिकाणी धनसंपदा प्राप्त झाल्यामुळे ती लंका त्या ठिकाणी भगवान शंकरांना दिलेली होती महाराज. ती कुबेरानेच बनवून दिलेली होती भगवान, ते कारण कुबेरजी भगवान शंकराचे भक्त होते. आणि मग आता भगवान शंकराला ती लंका मिळाल्याबरोबर आता काय केलं, भगवान शंकराला वाटलं आता तसंच नको राहायला जायला, आपण वास्तुशांती केली पाहिजे. मग कोणता ब्राह्मण बोलवायचा. मग त्या काळामध्ये फार विद्वान ब्राह्मण रावण होता. मग त्या रावणाला काय केलं, पाचारण केलं, रावणाला वास्तुशांती करायला लावली. मग आता त्या लंकेची वास्तुशांती केली महाराज. भगवान शंकराच्या वास्तुशांती झाली. रावणाला विचारलं मागा तुम्हाला काय मागायचे. दक्षिणा द्यायला पाहिजे. ते म्हणले प्रभू तुम्ही म्हणताल ती देताल का दक्षिणा.
बोले मागा, तुम्ही काय मागायचं तेवढं मागा म्हटलं. हे रावण महाराज, त्या रावणाने सांगितलं, देवा एवढ्या ज्या घराची वास्तू शांती केली ती घरच मला देऊन टाक. बघा आता इतके भोळे, तर त्यांनी तत्स्थिती ते घरच देऊन टाकलं. मार हे कैलासात राहतात, पण आपल्या भक्ताला आपलं घर म्हणजे भगवान लंका त्या ठिकाणी कोणाला दिली? रावणाला दिली. म्हणजे आपल्याला धनाची सुद्धा त्या ठिकाणी प्राप्ती होते. म्हणजे धर्म अर्थ कामही त्या ठिकाणी प्राप्त होतं आणि त्या ठिकाणी मोक्षापर्यंत त्या ठिकाणी प्राप्ती होते. पण या सगळ्या गोष्टी कशाने मिळत असतील? तर भगवान शंकरांच्या कथेनं प्राप्त होतात. पण हीच भगवान शंकरांची कथा आहे. मग महाराज आम्हाला हिचं महात्म्य सांगा ना. पहिल्या 6 अध्यायामध्ये याचं महात्म्य वर्णन करून सांगितलेलं आहे. मी आता फक्त झेलम मध्ये बसलोय, पटपट सांगतोय. मला महात्म्यापर्यंत म्हणजे धावत्या गतीत जायचंय आणि वेळ फार कमी आहे, म्हणून मी धावत्या गतीमध्ये सांगतोय. आपल्याला आज महात्म्य कसल्याही परिस्थितीत एखादं तरी आपल्याला पाहायचंय, पण आपल्या महात्म्यापर्यंत. मग आता त्या ठिकाणी कथा प्रारंभ करत असताना महात्म्य सांगतात ते पहिल्या 6 अध्यायामध्ये सांगतात. आणि मग ते महात्म्य सांगत असताना सांगितलं, नैमिषारण्यामध्ये सगळे शौनकादिक ऋषी त्या ठिकाणी एकत्रित जमलेले आहेत. आता सगळ्या पुराणामध्ये या नैमिषारण्य परत शौनकादिक ऋषी आणि सुतजी, तुम्ही भागवतामध्ये जर श्रवण केलं असेल तर हेच येते महाराज. का बरं असं येते? त्याचं कारण असं सांगितलं. म्हणजे काय झालं, कलियुगाला प्रारंभ होऊन 1000 वर्ष झाली होती. किती वर्ष? 1000 वर्ष. तुम्ही ऐकताय ना? हा, थोडे डोळे झाकून ऐका बरं. म्हणजे फक्त कान उघडे ठेवा. आम्हाला काय करायचं, तुम्ही डोळे उघडे ठेवा नाही, पण कान उघडे ठेवा. मी मधून म्हणणार आहे, तुम्ही ऐका. मी कशाला आलोय? सांगायला चालेल. तुम्ही कशाला आले? झोपा काढायला? नाही, ऐकायला चालेल. हा, ऐकायला आले म्हणून ऐकतच राहतात, ऐकणारच आहात. मी फक्त धावत्या गतीत सांगणार आहे. आज वेळ कमी आहे ना आपल्याला, म्हणून सांगणार आहे. पुढे वेळ आपल्याला कमी पडणार आहे. कदा 3-3, 4-4, 5-5 घंटे नाही, एवढा वेळ आपल्याकडे नाही, पण 3-3, 3.5 घंटेपर्यंत आपण पाहणार आहोत. पण आजच्या धावत्या गतीत महात्म्य पाहायचंय. 1000 वर्ष कलियुगाला झाले आणि 1000 वर्ष होऊन आता कलियुगाला त्या ठिकाणी झाल्यानंतर एक अनुष्ठान म्हणजे यज्ञ त्या ठिकाणी करायचं ठरवलं. यज्ञ चालू झाला. आता ऐका, यज्ञ त्या ठिकाणी कसा होता? दिवसभर यज्ञ चालायचा आणि जो निवांत वेळ होता ना, त्या निवांत वेळामध्ये कथा चालायच्या. कथा पण या शौनकादिक ऋषी सुतजी ह्या ज्या निवांत वेळेमध्ये ह्या कथा सांगायच्या. महाराज पहा बरं काय झालं. त्या एक पूर्ण त्या ठिकाणी कलियुग संपलं. म्हणजे कलियुग त्या ठिकाणी कलियुगाला प्रारंभ झाला. कलियुगाला प्रारंभ झाल्यानंतर कलियुगाला प्रारंभ झाल्याबरोबर त्या ठिकाणी काय झालं, ते पांडवांना 3 गोष्टी दिसल्या. काय कलियुगाला प्रारंभ झाल्यावर दिसल्या? तर पांडवांना पहिली गोष्ट अशी दिसली की 2 तोंडाचे हत्ती दिसले. किती तोंडाचे? 2 तोंडाचे. पांडवांना दुसरं चित्र असं दिसलं की एक गाई होती आणि ती आपल्या वासराला चाटत होती आणि ती चाटत असताना तिच्या रक्त त्या ठिकाणी तिनं काढलं आणि ते रक्त चाटत होती. हे दुसरं चित्र दिसलं. आणि तिसरं चित्र असं दिसलं, एक डोंगरावरून फार मोठा दगड आता येत होता. आता काय होईल काही माहित नाही. इतका मोठा भलाढ्य त्या ठिकाणी दगड होता, घरंगळत येत होता. पण आता त्या ठिकाणी काय केले, गवताचीच काडी होती. त्या गवताच्या काडीला त्याचा आधार त्या ठिकाणी मिळाला आणि तो दगड थांबला. जो दगड सगळ्याला उन्मळून येत होता, मोठमोठी झाडं त्या ठिकाणी झाडांनाही उन्मळून टाकत होता. आणि त्या दगडानं काय केलं, फक्त त्या ठिकाणी अतिशय गवताच्या काडीवरती काय केलं, त्यानं गवताच्या काडीवरती त्या ठिकाणी आधाराने तो आडला गेला. हे काय चित्र आहेत? हे कलियुगाला प्रारंभ झाल्याची चित्र आहे. काय चित्र आहेत? पहिलं चित्र होतं 2 तोंडाचा हत्ती होता. कसा होता हत्ती? दुतोंडे हत्ती होता. 2 तोंडाचा हत्ती होता. महाराज हे काय? ते त्याचं उत्तर काय? 2 तोंडाचा हत्ती म्हणजे? म्हटले पहा, कलियुगामध्ये दुतोंडे माणसं होणारे, तोंडावर एक बोलणारे आणि माग तोंडावर एक आणि माग बोला तोंडावर एक बोलणारे आणि माग एक बोलणारे. आम्हाला रोजचा अनुभव आहे. लोक आम्हाला तोंडावर इतकं गोड बोलतात. महाराज तुमच्यासारखी काय गोड वाणी हो, असं वाटत होतं संपूच नाही. काय गोड बोलत होते. बरं इथून संपलं का आम्ही थोडं पुढे गेलं का राम बोलून दे, रामबो द्या तांबाखू, यांचा धंदाची राव बघा आता. म्हणजे फक्त तोंडावर, म्हणजे माणसं दुतोंडे, तोंडावर एक बोलणारे तर माग एक बोलणारे, अशी माणसं कलियुगात होणार आहे. म्हणजे आता तेच आहे महाराज, म्हणजे दुतोंडे हत्ती म्हणजे 2 तोंडे माणसं होणार आहे. पहा बरं, गाई त्या ठिकाणी वासराला चाटत होती ना, तर ती चाटत असताना त्याला रक्तासकट चाटत होती, म्हणजे फार चाटलं होतं.
मग काय होणार आहे? आजचे जे राज्य करतेत महाराज, ती प्रजा म्हणजे त्यांची लेकरच आहे, त्या प्रजाचं शोषण करणारे. पहा बरं, तसंच आहे महाराज, हे राज्य करतेच प्रजेचं शोषण करणारे, आणि ते आज आपल्याला दिसतंय महाराज, राज्य करते प्रजेचं शोषण करताय. आणि तिसरं चित्र होतं, फार मोठा दगड आता घरंगळत येत होता, आणि तो दगड घरंगळत येत असताना आता काय केलं, अवघ्या छोट्याशा गवताच्या काडीला आडला गेला. म्हणजे हे काय आहे? कलियुगामध्ये फार मोठं पाप होणार आहे. पण जर पाप निवृत्त व्हावं वाटत असेल तर या कलियुगामध्ये फक्त गवताची काडी म्हणजे फक्त ते कशानं आडणारे, कशानं निवृत्त होणारे, फक्त नाम साधनेनं होणारे महाराज. पहा बरं, मी वारंवार हेच सांगतोय, कारण आपल्याला ही गरजेची साधना आहे. त्या भागवतामध्ये शेवटच्या स्कंदामध्ये एक फार गोड श्लोक येतो महाराज, हरेर नाम हरेर नामेव केवलम कलो नास्तेव 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 गतिर्ण्यतः. कलियुगामध्ये त्या ठिकाणी काय महाराज, नाम साधनेशिवाय पर्याय नाही. अजून एक वाक्य बोलू का? मले कलेर दोष निधे राजन आस्तिको महान गुणः कीर्तना देव कृष्णस्य मुक्त संग परमव्रजेत. मले या कलियुगामध्ये कीर्तनासारखं दुसरं साधन त्या ठिकाणी नाही महाराज. कीर्तना देव कृष्णस्य मुक्त संग परमव्रजेत. मला त्या ठिकाणी सांगताय, तुकोबरा म्हटले कलियुगामध्ये काय करा? कलियुगामध्ये कीर्तन करा. काय करा? म्हणजे तो भगवंत तुम्हाला प्राप्त होईल. कलियुग माझे करावे कीर्तन, कलियुग माझे करावे कीर्तन, कलियुग माझे करावे कीर्तन, कलियुग माझे करावे कीर्तन. तेने नारायण देना वेले, तेने नारायण देना वेले. कलियुग माझे करावे कीर्तन, कलियुग माझे करावे कीर्तन, कलियुग माझे करावे कीर्तन, कलियुग माझे करावे कीर्तन, करावे कलियुगामध्ये जर काय करा, तुकोबरा म्हणतात, कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटे. भगवंत आपल्याला भेट देईल, पण काय करा? कीर्तन करा. तुम्ही ऐकताय ना? काय करा? कीर्तन करा. म्हणे कीर्तन करा. म्हणजे आम्हाला कशाचं कीर्तन येते? तुम्हीच कंबर बांधून करतात ते कीर्तन, हे आम्हाला कशाचं कीर्तन येईल? काही काहीला फार मोठी शंका आहे महाराज, कीर्तन म्हणजे काय? तर कीर्तन हे 3 प्रकारचं, एक लीलासह कीर्तन, गुणासह कीर्तन, एक नामसंकीर्तन. आपल्याला जर करायचं असेल तर त्या भगवंताचं नामसंकीर्तन करा. काय करा? नामसंकीर्तन करा. फार करा महाराज. पहा बरं, आपल्याला जर तरुण जायचं असेल तर त्या कीर्तनाशिवाय अजिबात पर्याय नाही महाराज, अजिबात नाही. त्या भगवंताच्या लीलांचं कीर्तन करा, त्या भगवंताच्या गुणांचं कीर्तन करा. करा महाराज, त्याशिवाय खरंच पर्याय नाही. आपल्याला उद्धरून जायचं असेल तर त्या कीर्तनाशिवाय अजिबात पर्याय नाही महाराज. असं वाटत असेल आपल्याला उद्धरून जायचंय, देव आपल्याला प्राप्त व्हावा, तर हे कीर्तन करा. दुसऱ्या नका कशाच्या नादी लागू महाराज. इतकी भयानकता आहे, काहीच नका नादी लागू, काही नाही. तुम्हाला फक्त नामचिंतन तरुण नेईल, आणि त्याच्याशिवाय पर्याय नाही, त्याच्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही पहा बरं, कशाच्याही नादी लागले तर काही प्राप्त होणार नाही. म्हणून भगवंताच्या कीर्तनाच्या नादी लागा. फार आनंद घ्या महाराज, या कीर्तनातच घ्या, दुसरीकडे कुठे घेता येणार नाही. पण इथे कीर्तनामध्ये आनंद घ्या. त्याचं गुणाचं कीर्तन करा, लीलेचं कीर्तन करा, आणि त्याचं नाम कीर्तन करा. म्हणजे काय होईल? कितीही पाप झालं तर ते पाप निवृत्त होण्याला तेच साधन ठरेल. म्हणून योग्य साधन ते आहे महाराज. योग्य साधन हे सांगताय, कळालं महाराज. म्हणजे आता पहा, या 3 गोष्टी पांडवांना दिसल्या, म्हणजे आता कलियुगाला प्रारंभ झाला. मग 88,000 त्या ठिकाणी काय झाले, 88,000 ऋग्वेदी ब्राह्मण एकत्र आले, आणि त्या ठिकाणी शौनकादिक ऋषी कुलपती 10,000 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी भोजन आणि शिक्षण देणारे असतात.
हे कुलपती ऋषी त्या ठिकाणी एकत्र त्या ठिकाणी आले. आय बडबड नका करू. माग कोण आहे? बडबड करू नका. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. सर्वांनी टाळी वाजवा, भजन करा. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. 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 हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. बोला उमापती महादेव की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. 88,000 ऋग्वेदी ब्राह्मण एकत्र त्या ठिकाणी आले आणि सगळेजण त्या ठिकाणी ब्रह्मदेवाकडे गेले आणि सांगू लागले, आता कलियुगाला प्रारंभ झालाय, आम्हाला काहीतरी साधना करायची, कुठे करावे? त्याने एक चक्र दिलं, त्याला मनचक्र म्हटलं, त्याला मनवत चक्र. आणि ते चक्र दिल्यानंतर त्याला निमी होत्या, म्हणजे त्याला थोड्याशा आऱ्या होत्या. आणि ते एका क्षणामध्ये ज्या ठिकाणी थांबलं त्याला नैमिषारण्य म्हणताय. आणि मग अजून नैमिष म्हणजे निमी आरण्य, म्हणजे ज्या ठिकाणी आपलं मनच एका क्षणामध्ये स्थिर होतं त्यालाच नैमिषारण्य म्हणताय. त्या नैमिषारण्यामध्ये सगळेजण आले. आता शौनकादिक ऋषी त्या ठिकाणी वयोवृद्ध आहेत, तपोवृद्ध आहेत, ते सगळे त्या ठिकाणी आता यज्ञ करू लागले. आणि आता सूतजी त्या ठिकाणी येत आहे, सूतजींना ते प्रणाम करतायत. पहा बरं, हे वयोवृद्ध आहे. सूत सूत म्हणजे काय? सूत शब्दाचा अर्थ करत असताना सांगितलं, सूत म्हणजे क्षत्रिय आणि ब्राह्मण यांचा संकर असणं म्हणजे सूत असणं. ते जरी सूत होते पण त्यांनी काय केलं, शौनकादिक ऋषींना सूतांना प्रणाम केला. हे व्यासांचीच काय आहेत, शिष्य आहेत. प्रणाम केल्याबरोबर आता त्या सूतांच्या पुढे त्या ठिकाणी काय करू लागले, म्हणू लागले, आता आम्हाला काय करा, मधल्या काळामध्ये आम्हाला आता कथा सांगा. कथा सांगा म्हटल्याबरोबर आता सूतजी त्या ठिकाणी उंच आसनावरती बसलेले आहेत. आणि आता त्या ठिकाणी सगळेजण शौनकादिक ऋषी समोर बसलेले आहेत. आणि आता त्यांच्या समोर ही कथा त्या ठिकाणी सूतजी सांगतायत. म्हणले, ऐका, आपल्याला जर त्या ठिकाणी जीवस्वरूपता सोडायची असेल आणि शिवस्वरूपता प्राप्त करून घ्यायची असेल तर आपल्याला ही शिव महापुराण ही कथा त्या ठिकाणी करून देते. आता तुम्ही मन लावून ऐका. मग आता त्या ठिकाणी सांगताय, ए मानव पाप कृतो दुराचारतः खलः कामिदी निरता नित्यम तेपि शुद्ध्यंत नेन वै. म्हणजे आता त्या ठिकाणी सांगायला लागले, ही कथा त्या ठिकाणी अतिशय सुंदर आहे. सदा सेव्या सदा सेव्या सदा सेव्या, विशेषतः म्हणजे अतिशय विशेष आहे. या कथेच्या श्रवणानं आपला उद्धार होतो. म्हणजे त्या ठिकाणी उद्धार होतो. मग सूतजींना त्या ठिकाणी शौनकादिकांनी विचारलं, का हो, आम्हाला एखादा त्या ठिकाणी उद्धाराचं एखादा त्या ठिकाणी महात्म्य सांगा ना. आणि मग आता 10:30 वाजले होते ना, म्हणजे आता लगेच सांगतो. आणि मग लगेच सूतजी आता त्या ठिकाणी महात्म्य सांगायला लागले आणि महात्म्याचा पुरावा द्यायला लागले. आसीत किरात नगरे ब्राह्मणो ज्ञान दुर्लभ दरिद्रो रस विक्रेतः वेद धर्म परांगमुखः. आणि मग अतिशय सुंदर त्या ठिकाणी सांगायला लागले. म्हणजे काय झालं, किरात नावाचं एक नगर आहे. कशाचं नगर आहे? किरातांचं नगर आहे. किरात म्हणजे काय? अधर्मी त्या ठिकाणी. किरात म्हणजे भिल्ल त्या ठिकाणी, म्हणजे किरात शब्दाचा अर्थ भिल्ल आहे, म्हणजे त्यांचं ते नगर आहे. त्या नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता, त्याचं नाव देवराज होतं. म्हणजे ब्राह्मणाचं नाव देवराज आहे, पण अधर्मी होता. आता त्यालाच भिल्ल यांची संगत लागली किरातांची, म्हणून तो काय झाला, अधर्मीत झाला. म्हणजे किरातांची संगत लागली आणि तो अधर्मी बनला महाराज. पण आपल्या जीवनामध्ये संगत फार महत्वाची आहे. तुम्ही ऐकताय ना, आपल्या जीवनामध्ये संगत फार
ब्राह्मण होता महाराज, पण संगत बिघडली, किरातांच्या नादी लागला आणि अधर्मी बनला. काय बनला? अधर्मी बनला. फार त्या ठिकाणी दुराचार करू लागला. म्हणून आपल्या जीवनामध्ये संगत करायची असेल तर फार मोठ्यांची करा महाराज. तुकोबरांनी इतके गोड दृष्टांत दिले, इतके गोड दृष्टांत दिले भाऊ, आज भाऊ इतके गोड आहे. तुकोबरांले हिरा पाहिला का हिरा, हिरा पाहिला का हिरा, हिरा पाहिला का हिरा, हिरा हिरा नाही पाहिलं. मला वाटलं तुमच्याकडे असला म्हणजे आम्हाला तरी पाहायला मिळेल. बरं आहे का, आता तुम्ही तसेच मग. हा मग आता हिरा, हिरा ओळखायचं असेल तर काय करावं लागतो? तुकोबरा म्हणले, हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घनी, मोल पावे तोची खरान करणीचा होय चुरा. म्हणले खरा तरी कोणता हिरा राहतो? म्हणले ऐका, जर आता तो ऐरणीवरती ठेवला आणि जर वरून घणानं मारलं, पहा बरं, एक तर जो खरा हिरा राहतो तो ऐरणीत शिरतो, नाही तर एक तर त्या ठिकाणी कशात शिरतो, एक तर त्या ठिकाणी त्या हातोड्यामध्ये म्हणजे घनामध्ये शिरतो. एवढा टणक असणारा हिरा असतो. कसा राहतो? टणक राहतो, टणक, इतका टणक राहतो. पण आता तोच हिरा जर ढेकणाच्या संगतीमध्ये गेला तर भंगून जातो महाराज. काय गोड म्हटले, ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला. कुसंगणारीला साधू दैसा, कुसंगणारीला साधू दैसा. ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला. कुसंगणारीला साधू दैसा, कुसंगणारीला साधू दैसा, साधू दैसा, साधू दैसा. एवढा टणक हिरा पण जर ढेकणाच्या संगतीमध्ये गेला तर काय होतं महाराज? ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला तो भंगून जातो. तो काय होतो? भंगून जातो महाराज. म्हणून ढेकणाच्या संघामध्ये कितीतरी चांगले चांगले हिरे होते हो, पण फक्त संगत बिघडली आणि बिघडून गेले. पण पहा बरं, आपल्या संगतीवर ठरत असतं. म्हणून असं म्हणताय, संगत करायची असेल तर मोठ्याची करा. संगत करना आहे तो बडो की करो, बडत बडत बड जाय, संगत की गधो की दो दो लात खाय. म्हणजे गाढवाची संगत केली तर लाथाच खाव्या लागतात. म्हणून संगत करायची असेल तर मोठ्याची करा. एक मुलगा वाईटाच्या संगतीमध्ये लागला, ऐकताय ना, वाईटाच्या. त्या बापाला वाईट वाटू लागलं, आपल्या मुलाने यांची संगत टाकू द्यावी, त्यांना वाटू लागलं. त्याला रोज सांगू लागले, बाळू अरे त्यांच्या मुलांच्या संगतीत नको जाऊ, ते फार वाईट आहे. अरे ते काही खातात म्हणले वेडवाकडं. बाबा ते जरी वेडवाकडं खात असले तर मी पनीर खातो बघा. आता अहो बाबा ते माही नाही, पण ते बाबाने सांगू लागले, अरे बाळा ते काही पितात. म्हणले ते काही का पेना, पण मी कोल्ड ड्रिंक पितो बघा. आता मग ते म्हणलं, बाबा ते काय? ते बाबा सांगायला लागले, अरे बाळू ते अरे ते गोवा गुटखा खातात रे. ते जरी ते खात असले तर मी फंटो खातो बघा, हे फंटो बडशप मस्तानी खातो. पण नको ना जाऊ रे त्यांच्या संगतीत. ऐकत नाही महाराज, मुलगा ऐके ना, त्यांच्या संगतीमध्ये जाऊ लागला. संगतीमध्ये जाऊ लागल्यानंतर बापाने एक दिवस काय केलं, सकाळी तो निघालाच होता, त्या वाईटाच्या संगतीत चाललाच होता. पहा बरं, ते इतके विचित्र राहतात महाराज. आई वडिलांनी एवढे चांगले नावं ठेवलेले असतात, पण त्या नावाने नाही हाका मारित महाराज, त्यांच्या बापाच्या नावाने हाका मारतात. इतके भयानक असतात. त्याने आवाजच दिला बापाच्या नावाने, हे बाहेरच निघालं महाराज. निघाल्यानंतर ते म्हणले, बाळू कुठं चालला? ते बोलवले म्हणले मित्रांनी, चाललोय. मग बाळू एक कर ना, काय? म्हणजे एवढा कोळसा खिशात ठेव. कोळसा माहिती? कोळसा, कोळसा माहिती, गॅसवर पडतो म्हणजे काय कशावर? कोळसा, कोळसा चुलीवर. आता ट्रम्प तात्याने आपल्याला चुलीवरच आणले, म्हणजे सगळ्याला माहिती चुलीवर. मग ते आता ते कोळसा त्यांना घेतला आणि खिशात टाकला. टाकल्याबरोबर निघाला. मग आता ते वेड्या वाकड्या दुकान म्हणजे हॉटेलमध्ये गेले, तुझी पार्टी म्हणून खाऊ लागले. बरं ते वेडं वाकडं खात होते, पण हा पनीरच खात होता. पण बिल यायला द्यायला लावलं, तू बिल दे रे. ते बिल द्यायला गेला, खिशात हात घातला. हात घातल्यावर त्याच्या हाताला कोळसा लागला आणि हात काळा झाला. बरं ते बाहेर टपरीवर सुद्धा यानंच बिल दिलं. जिकडे नाही तिकडे हा बिल द्यायचा. खिशात हात घातला की ते हात काळा व्हायचा, कंगवा काढायला हात घातला का हात काळा व्हायचा. दिवसभर अनेक वेळा हात काळा झाला. आणि आता तो घरी आला. घरी आल्यानंतर त्या ठिकाणी बाबाने विचारलं, बाळू लईच उशीर झाला.
हो बाबा झाला उशीर, काय नाही मुलांच्या. अरे बाळू कशाला त्यांच्या नादी लागायचं, कशाला त्यांच्या संगतीत राहायचं. नाही बाबा काय नाही, पण मी कुठं काय, मी वेड वाकडा कुठं काय त्यांच्या संगतीत राहील. पण राहिलो गेलो. मग बाळू मग तो कोळसा दिलेला म्हणलं, त्यानं ते खिशातला कोळसा काढला आणि जोऱ्या सापटला मारा. काय बाबा हा दिवसभर कोळसा दिला, नुसता खिशात हात घातला का हात काळा होतोय, नुसता खिशात हात घातला तर हात काळा होतोय. आता ऐका, बापानं दिलेलं उत्तर फार गोड होतं. नकळत जरी तुझा हात त्या कोळशाला लागला तरी तो कोळसा काय करत होता, तुझा हात काळा करत होता. बाळू ऐकणारे, त्या वाईटाची संगत नकळत जरी झाली तरी ती तुझी संगत जीवनाचं तुझं काय करेल, जीवनच काळ करून टाकेल. म्हणून त्यांची संगत करू नको. मला वाटते संगत करायची असेल तर सत्संगती करा, कुसंगतीच्या नादी कधीच लागू नका, कधीच लागू नका. संगत करायची असेल संताची करा, मोठ्याची संगत करा महाराज. आपलं जीवन परिवर्तित होऊन जाईल. या किरातांच्या राज्यामध्ये या देवराज ब्राह्मणानं काय केलं, संगत कुसंगाची केली, किरातांची केली. परिणाम अधर्म करू लागला, दुराचारी झाला, वेश्यागमन करू लागला, चोऱ्या करू लागला, डाके टाकू लागला. हे सगळं त्यांच्या फक्त संगतीनं करू लागला. आणि करू लागल्यामुळे आता परिणाम असा झाला, त्याच्या परिवारानं सुद्धा त्याला सोडून दिलं. तुम्ही तुमचं पहा. आता तो एकटाच राहू लागला. आता त्याचं वयोवृद्ध झाला होता. आता एकटा फार त्यानं दिवस पापाचरण केलेलं होतं. पहा बरं, ते भोगावंच लागतं ना. तसं आता त्यानं फार पापाचरण केलं, आता त्याला भोगावंच लागलेलं होतं. आता तो त्या ठिकाणी काय झाला, आता त्या ठिकाणी तो निघाला. आता वनामध्ये जात होता, कोणीच नव्हतं, मारा थकलेला होता. आणि एक वनामध्ये गेला, आणि वनामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी एक शिव मंदिर होतं. हा येऊ द्या काकाला येऊ द्या ना. आता तो वनामध्ये चाललेलाच होता. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय. गंगाधरा शिव गंगाधरा, हर हर भोले. नमः शिवाय. गंगाधरा शिव गंगाधरा, हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय. हाच किरातांच्या राज्यातील हाच त्या ठिकाणी कोण आहे, देवराज नावाचा ब्राह्मण आहे. पाहिलं ना तुम्ही, हा देवराज ब्राह्मण आहे. ब्राह्मणानं अतिशय अगोदर पापाचरण केलं, अतिशय त्या ठिकाणी दरोडे टाकले, चोऱ्या माऱ्या केल्या. आणि आता वयोवृद्ध झालेला आहे, फार थकलेला आहे, फार गुडघे गेले, आता काठी हातात आलेले, अतिशय थकलेल्या अवस्थेमध्ये आता तो वनाच्या दिशेनं निघालेला आहे. अतिशय थकलेल्या अवस्थेमध्ये चालतोय.
चालता चालता त्या ठिकाणी प्रतिष्ठानपुरामध्ये त्या ठिकाणी येऊन पोहोचलेला आहे. ज्या प्रतिष्ठानपुरामध्ये एक महादेवाचं मंदिर आहे. त्या महादेवाच्या मंदिरामध्ये या देवराज ब्राह्मणानं जावं आणि त्या महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन बसावं. बसा आता काका बसा. बसले आता. ब्राह्मणानं जाऊन बसावं आणि काय योगायोगानं त्या ठिकाणी एक भूदेवा आहेत ना, शिवपुराण कथा सांगत होते. एक काय सांगत होते? शिवपुराण कथा. आता शिवपुराण कथा यांनी बसल्या बसल्या ऐकत होते. काय झालं, एक दिवस ऐकली आणि दुसऱ्या दिवशी अंगामध्ये तानफून ताप शिरला. मारा फार फनफनून, आपल्याकडे काय म्हणतात, फनफनून ताप शिरला. ताप शिरल्याबरोबर त्या ठिकाणी त्यांच्या अंगामध्ये ताप आलेला आहे, ताप शिरलेला आहे. आणि मग आता तो देवराज ब्राह्मणानं काय केलं, तिथेच पडून राहिले, तिथेच पडले, म्हणजे असे खाली पडले. हा पड, हा असे पडून राहिले. पहा बरं, पडून राहिले. आणि पडून राहिले, राहिल्याबरोबर काय व्हायचं, पडून राहिले. यांची रोज कथा चालायची आणि ते रोज कथा ऐकायचे, पण कोणी पाहत नव्हतं त्यांच्याकडे. त्यांना ओलांडून रोज लोक ये जा करायचे, पण कोणी पाहत नव्हतं. फार बरेच दिवस त्या ठिकाणी ती कथा श्रवण झाली आणि कथा श्रवण झाल्याबरोबर अंगामध्ये ताप होता, अतिशय वेदना त्या ठिकाणी होत होत्या, पण कोणी त्यांच्याकडे लक्ष देईना. पण काय योगायोगानं झालं, काय योगायोग. पहा पुढे त्यांना त्या ठिकाणी इहलोकाची यात्रा संपवावी लागली. इहलोकाची यात्रा संपवल्यानंतर त्या ठिकाणी तिथेच ते गतप्राण झाले. गतप्राण झाल्याबरोबर तेवढ्यामध्ये यमाचे यमदूत त्यांना नेना करत आले. आलेले आहेत. आता अकराळ विक्राळ त्यांचा आवाज आहे. आणि यमाचे यमदूत नेना करत आल्यानंतर ते काय करतात, टाळ्या वाजवा, टाळ्या. तेवढ्यामध्ये आता यमाच्या यमदूत नेण्या आल्याबरोबर शिवगणांनी विचार केला, हे ग्राहक यमाचं नाहीये, हे ग्राहक त्या ठिकाणी आपलं आहे. आणि म्हणून शिवाचे शिवगण त्या ठिकाणी आले. शिवाचे शिवगण भगवान परमात्माचं भजन करत त्या ठिकाणी येत आहे. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, जय हो. ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाचे शिवगण आणि यमाचे यमदूत दोघांमध्ये संवाद चालू झाला. हे ग्राहक आमचे, ते म्हणले यांना काय साधं पाप केलं का, यमाचे यमदूत म्हणायला लागले हे ग्राहक आमचं आहे. पण त्यांनी सांगितलं हे आमचं आहे. यांनी शेवट का होईना पण शिवकथा श्रवण केलेले आहे. घनघोर युद्ध त्या ठिकाणी होऊ लागलं. आता यमाचे यमदूत शिवगणांवरती तुटून पडलेले आहे आणि शिवगण त्या ठिकाणी यमांच्या यमदूतावरती तुटून पडलेले आहे. भयंकर घनघोर युद्ध चालू आहे. टाळ्या वाजवा. वा वा, बस बस बस, जास्त होईल युद्ध, जास्त होईल. हे खरं युद्ध. हळूच हळूच. शिवगणाला आणि लगेच आता महादेवाच्या पुढे कैलासामध्ये त्यांना घेऊन निघाले. इथंच फिरवा, ते येऊ राहिले. आता महादेव कैलासामध्ये त्या ठिकाणी. टाळ्या वाजवा, भगवान शंकराचं आगमन होतंय आणि सगळ्या प्रेमानं जय भोलेनाथ, जय हो प्रभु, जय भोलेनाथ, जय हो प्रभु, जय भोलेनाथ, जय हो प्रभु, जय भोलेनाथ,
भोलेनाथ जय हो प्रभु जय भोलेनाथ जय हो प्रभु जय भोलेनाथ जय हो प्रभु जय भोलेनाथ जय हो प्रभु सूत हनुमान मान की जय. आता लगेच त्या ठिकाणी शिवगणानं महादेवांच्या ब्राह्मणांना घेऊन गेले आणि देवराज ब्राह्मणांना घेऊन गेल्याबरोबर आता देवराज ब्राह्मण भगवान शंकरांना पाहतोय. देवराज ब्राह्मण उठा उठा हा उठले उठले. भगवान शंकरांना पाहतोय आणि भगवान शंकरांचं दर्शन घेताय आणि ते शिवगण त्या ठिकाणी होत आहेत महाराज. फक्त काय झालं, कानावरती शिवकथा प्राप्त झाली तर त्यांना शिवगणांमध्ये स्थान प्राप्त झालं. या कथेचं हे महात्म्य आहे महाराज, हे महात्म्य आहे. फक्त कानावरती शिवकथा पडली आणि त्यांना काय झालं, शिवगणांमध्ये स्थान प्राप्त झालं. अशी शिव महापुराण कथा आहे. त्या सगळ्यांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय सुंदर या ठिकाणी झाकी, त्या ठिकाणी दर्शन ज्यांनी आपल्याला करून दिलं असे आदरणीय आमचे चतुर महाराज कोपरगावचे, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. फार सुंदर झाकी दर्शन आहे. उद्या पण आपल्याला अनेक झाकी पाहायच्या. आजची कथा आपण इथे पूर्ण विरामकडे नेतोय.